मंडळी, कोल्हापुरातल्या विशाळगडावर असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा सध्या चांगला चर्चेत आहे. रविवारी छत्रपती संभाजीराजे यांच्यासहित अनेक शिवभक्तांनी विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आंदोलन केलं. पण ते आंदोलन सुरू असतानाच अज्ञातांनी विशाळगडावरील घरं, दुकानांची आणि गाड्यांची तोडफोड केली. तिथं दगडफेकही करण्यात आली. त्यामुळं विशाळगडाच्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगला चर्चेत आलाय. पण आंदोलनाला लागलेल्या त्या हिंसक वळणामुळं सध्या विरोधकांनी छत्रपती संभाजीराजे यांना घेरलेलं आहे. एकूणच छत्रपती संभाजीराजे आणि शाहू छत्रपती या दोघांच्या भूमिकेत तफावत दिसून येत असल्याचं विरोधक सांगतायत. पण मग असं असेल तर दोघांच्यापैकी कोणाची भूमिका योग्य आहे असा सवाल सर्वसामान्य शिवभक्तांना पडलेला आहे. म्हणूनच विशाळगड प्रकरणावरून दोघांनी नेमकी काय काय मतं मांडली त्याचाच घेतलेला सविस्तर आढावा. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विशाळगड किल्ला हा गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात जखडला गेलाय. विशाळगडावर असणाऱ्या दर्ग्यामुळे त्या ठिकाणी पशुबळी दिले जातात. त्यामुळे गडावरील अतिक्रमण हटवावीत अशी आग्रही मागणी करत माजी खासदार संभाजीराजे यांनी विशाळगड अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना चलो विशाळगड अशी साथ घातली होती. दरम्यान रविवारी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागलं. विशाळगडापासून काही अंतरावर असलेल्या गजापूर परिसरातील काही विशिष्ट समाजाची घरं, वाहनं आणि धार्मिक स्थळावर दगडफेक करण्यात आली. त्या दरम्यान एक घर देखील पेटवण्यात आल्याचं स्थानिक लोक सांगतायत. पोलिसांवर देखील तलवारीनं हल्ला चढवण्यात आला असं बोललं जातंय. म्हणूनच विशाळगड घटनेप्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदेशीरपणे जमाव एकत्र करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, बंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या प्रकरणी या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण मंडळी, विशाळगडावरील ज्या दर्ग्यावर पशुबळी दिले जातात, ज्या दर्ग्यावरून हा सगळा वाद चाललाय, ती दर्गा नेमकी कुणाची आहे आणि त्याचा इतिहास काय आहे हे आपण सुरुवातीला जाणून घेऊयात. तर बघा, ही दर्गा मलिक रेहानची आहे. इसवी सन 1469 मध्ये बहामनी सुलतानाने त्याचा सेनापती मलिक रेहानला विशाळगड काबीज करण्यासाठी पाठवलं होतं. पण 6 वेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला घेता आला नव्हता. पण 7व्या प्रयत्नात 9 महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याने तो किल्ला घेतला. पुढची 61 वर्ष हाच मलिक रेहान विशाळगडाचा किल्लेदार होता. त्याचा मृत्यूही त्याच ठिकाणी झाला. त्यामुळं त्याच्या नावाने तिथं दर्गा उभारण्यात आल्याचं जाणकार सांगतात. दर्ग्यातील शिवालेखात तो उल्लेख आढळतो. जवळजवळ 250 वर्ष तो किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लिम सत्ताधिकाऱ्यांकडे होता. 28 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचं नाव विशाळगड असं ठेवलं. तर असा साधारण त्या दर्ग्याबद्दलची माहिती आहे. पण आता त्या सगळ्या प्रकरणावरून छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. पण त्या आंदोलनामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संभाजीराजेंवर टीका केली आहे. किल्ल्यावरील अतिक्रमणाच्या मुद्द्याबाबत संभाजीराजे यांची भूमिका योग्य आहे का हे त्यांनाच विचारा. राजश्री शाहू महाराजांच्या पुरोगामी जिल्ह्याला हे कृत्य शोभणार नाही असं मुश्रीफ म्हणाले. एवढंच नाही तर काँग्रेस नेते आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विशाळगडावर झालेली घटना म्हणजे प्रशासकीय अपयश आहे असं सतेज पाटील म्हणाले. ते म्हणाले की संभाजीराजेंनी भूमिका घेताना जरा विचार करून घ्यायला हवी होती. हा विषय न्यायप्रविष्ट होता. त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा अधिकारी यांच्यासोबत बसून चर्चा करून काय मार्ग काढता येईल जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही आणि अतिक्रमण काढलं जाईल असा विचार त्यांनी करायला हवा होता. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचीही कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा का होत नाही? हे सर्व घडायचं शासन वाट बघत होतं का असा प्रश्न सतेज पाटील यांनी विचारला. पालकमंत्र्यांनी सुद्धा बैठक घेऊन प्रशासनाने काय केलं याची माहिती घेणं अपेक्षित होतं असंही ते म्हणाले. त्यावर संभाजीराजे यांनी मुश्रीफांनी मला पुरोगामित्व शिकू नये असं प्रत्युत्तर दिलं होतं. दरम्यान आपल्या आंदोलनाला यश आल्यानंतर संभाजीराजे यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी मुश्रीफ आणि सतेज पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, विशाळगडावर 2-2, 3-3 मजली अतिक्रमण झाली होती. किल्ल्यावर अनेक शिवकालीन विहिरी आहेत, परंतु काही लोकांनी त्या विहिरींवर जाळी टाकून त्यावर सिमेंट कॉन्क्रीटचा ओटा बनवून अतिक्रमण केली होती. घरं, इमारती बांधल्या होत्या. आम्ही हे खपवून घेणार नाही. काही नेते मंडळी गडाच्या पायथ्याशी उभे राहून बोलतात. मला त्या लोकांना विचारायचं आहे की तुम्ही कधी गडावर गेलाय का? माझं या लोकांना आव्हान आहे. त्यांनी सांगावं ते कधी गडावर गेले आहेत का? कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील हे मला सांगतात की मी असं बोलू नये. संभाजीराजेंनी पुरोगामित्व सोडलंय वगैरे गप्पा मारतात. परंतु मला यांना विचारायचंय की तुम्ही कधी किल्ल्यावर गेले आहात का? तुमचा मला बोलायचा काय अधिकार आहे? तुम्ही किल्ल्यावर जा, काम करा आणि मग बोला. पुढे ते असंही म्हणाले की माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांना मला विचारायचं आहे, तुम्ही आतापर्यंत किल्ल्यासाठी काय काय कामं केली आहेत? मला मुश्रीफांना विचारायचं आहे की तुम्ही कधी विशाळगडासाठी निधी दिला आहे का?
कोल्हापूरच्या बाहेर असलेल्या किल्ल्यांचं सोडा, किमान कोल्हापुरातील किल्ल्यांसाठी काही पैसे दिले आहेत का? मी ठामपणे सांगू शकतो, मी विशाळगडासाठी काम केलेले आहे. कोल्हापुरातील इतर किल्ल्यांसाठी देखील कामं केलेली आहेत. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून मी विशाळगडाला 5 कोटी रुपये मिळवून दिले होते. रामगडावर महाराणी ताराबाई यांचं वास्तव्य होतं. त्या किल्ल्यासाठी देखील मी 5 कोटी रुपये दिले होते. मला या लोकांना विचारायचं आहे की तुम्ही किल्ल्यांसाठी काय केलंय? तुम्ही किल्ल्यांना काही दिलंय का? मुळात माझ्यावर बोलण्यासाठी तुमच्याकडे अधिकार असायला हवा. एक माणूस किल्ल्यांसाठी काम करत असेल तर तुम्ही त्याला बदनाम करताय, हे योग्य नाही. पण खासदार शाहू महाराज यांनी संभाजीराजे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यावर तीव्र शब्दात निषेध केलाय. ते म्हणाले, माजी खासदार संभाजीराजे यांनी त्या प्रश्नी आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात निषेध करतो. हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचं नुकसान झालं त्यांना सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी. सरकारनं काही केलं नाही तर कोल्हापुराची जनता त्यासाठी पुढाकार घेईल. दरम्यान पुढे खासदार शाहू छत्रपतींच्या वक्तव्यावर संभाजीराजे यांनी पुन्हा भूमिका स्पष्ट केली. संभाजीराजे म्हणाले की शाहू महाराज यांनी खासदार म्हणून भूमिका घेतली, पण त्याआधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची बैठक लावायला पाहिजे असं शाहू महाराज यांनी सांगितलं होतं. पण अशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळं शाहू महाराज यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. जे घडलं त्याचं मी समर्थन करत नाही, पण कशामुळे हे घडलं याचं सरकारने आत्मपरीक्षण करावं. पुढे संभाजीराजे म्हणाले की विशाळगडावरील अतिक्रमणाला कोणी जाती रंग देण्याचं कारण नाही, कारण आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. येथील अतिक्रमण हटवणे हाच आमचा उद्देश आहे. दुसरे म्हणजे पोलीस प्रशासनाकडून आज कारवाई केली जात आहे. त्यात सर्वात प्रथम प्रकाश पाटील नावाच्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. त्यामुळं याकडे कोणी जातीय व धर्माच्या उद्देशाने पाहू नये. मी आक्रमक होतो, पण मी माझ्या स्वार्थासाठी नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणामुळे आक्रमक झालो. या सगळ्यासाठी मी आक्रमक झालो असेल तर मला गर्व असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिलेली आहे. एकूणच आता त्या सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर शाहू छत्रपतींनी सुद्धा त्यांची भूमिका मांडली. विशाळगड इथल्या दंगलीचा फटका बसलेल्या ग्रामस्थांशी मंगळवारी खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी संवाद साधला. तेव्हा स्थानिकांनी व्यथा मांडत न्याय देण्याची मागणी केली. पण विशाळगडावर जात असताना संचारबंदीमुळे पोलिसांनी शाहू महाराज आणि सतेज पाटील यांना रोखलं. त्यावर सतेज पाटलांनी आक्रमक भूमिका घेत दंगलखोऱ्यांना मोकळे सोडलं जाते, मदत करणाऱ्यासाठी जाणाऱ्यांना अडवण्याची ही पद्धत कोणती, अशी विचारणा सतेज पाटील यांनी त्या अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर निवडक लोकांना जाण्यास परवानगी दिली, परंतु पुन्हा पत्रकारांना रोखण्यात आलं. त्यानंतर पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांनाही वर जाण्याची मुभा देण्यात आली. त्यावेळी व्यथा मांडताना स्थानिक महिलांनी अक्षरशः टाहो फोडला. पुरुषांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले होते. इंडिया आघाडीच्या वतीनं दंगलीचा फटका बसलेल्यांना मदत करण्यात आली. त्या सगळ्या घटनेनंतर गडावर जाऊन छत्रपती शाहू महाराजांनी गजापूर इथे घडलेला प्रकार हा अतिशय गंभीर आणि निंदनीय आहे. मी तुमचं संरक्षण करू शकलो नाही त्याबद्दल खंत व्यक्त केली. आता त्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी आणि गजापूर येथील नागरिकांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं ही त्यावेळी शाहू महाराजांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या निमित्तानं झालेला हिंसाचार प्रचंड वेदनादायी असून आम्ही त्याचा निषेध करतो. राजश्री शाहू महाराजांच्या विचारानं प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना होते हे अत्यंत क्लेशदायक आहे. या संदर्भात प्रशासनाने माजी खासदार संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची भेट तसेच चर्चा घडवून आणावी अशी सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांना घटनेपूर्वी दिल्या होत्या, परंतु ते गांभीर्याने घेण्यात आलं नाही. त्यानंतर ही घटना घडली. हे प्रशासनाचं अपयश आहे. एकूणच बघायला गेलं तर त्यावेळी छत्रपती संभाजीराजांवर बोलायचं शाहू महाराजांनी टाळलं. पण मंडळी, घडलेल्या घटनेबद्दल खुद्द छत्रपती घराण्यातील सदस्यांकडून 2 वेगवेगळ्या भूमिका आल्यानं आता शिवभक्तांची कोंडी झाली असं एकंदरीत बोललं जातंय. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? छत्रपती संभाजीराजांची भूमिका योग्य की खासदार शाहू छत्रपती महाराजांची भूमिका योग्य? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.